हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी. आपण अध्याय नंबर 17 मध्ये आहोत. लास्ट टाइम आपण श्लोक नंबर आय थिंक 6 वर थांबलो होतो. राईट. अशास्त्र विहितम घोर तप्यन्ते ये तपोजना दंभ अहंकार संयुक्ता कामराग बलान्विता. जे लोक दंभ आणि अहंकाराने शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, ते मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवतात. त्यांना असुर म्हटले जाते. तर आपण या अध्यायामध्ये श्रद्धा त्रय विभाग योग, श्रद्धेचे 3 प्रकार बघतोय. हे श्रद्धेचे 3 प्रकार प्रकृतीच्या 3 गुणांनुसार बनतात: सात्विक, राजसिक, तामसिक. आपण ऑलरेडी या अध्यायामध्ये मी तुम्हाला ब्रेकअप दिला होता. आपण पहिला सेक्शन पुरा केला होता. श्लोक नंबर 6 पर्यंत आहे हा, 7 पर्यंत, की कशा प्रकारे प्रकृतीच्या 3 गुणांनी आपल्या 3 श्रद्धा बनतात. मग तुम्हाला मी याचा ऑलरेडी ब्रेकअप पर्यंत दिलेला आहे. हे जे भौतिक वृक्ष आहे, वटवृक्ष, याचं बीज आपण 13व्या अध्यायात बघितलं होतं, 13.21-22. या वृक्षाला जेव्हा बीज वरती वळण्याचं तेव्हा त्याला पाणी. अध्याय नंबर 14 मध्ये प्रकृतीचे 3 गुण. पूर्ण वृक्षाची माहिती अध्याय नंबर 15 मध्ये. 16 मध्ये या वृक्षाच्या वरच्या फांद्या, खालच्या फांद्या, आणि 17 मध्ये या वृक्षाच्या मधल्या भागाचं आपण वर्णन बघतोय. वरच्या फांद्या आणि खालच्या फांद्याच्या मधला भाग. सो बेसिकली काही असे लोक आहेत जे शास्त्र मानत नाहीत, पण ते लोक डायरेक्टली राक्षसी प्रवृत्तीचे पण नाही आहेत. राईट. डायरेक्टली त्यांना असुर म्हणता येणार नाही. मग ही जी मधली कॅटेगरी आहे त्या लोकांचं आपण वर्णन करतोय, जे आपापल्या मतानुसार जीवन जगतात. त्यांनी आपापली मतं बनवलेली आहेत जीवनामध्ये, जीवन कसं जगलं पाहिजे आपण. ज्यांनी आपला एक विचार बनवलेला आहे, पण तो शास्त्रसंमत नाहीये. राईट. अशा लोकांचं वर्णन इथे आहे. आणि आपण याला बघताना मागच्या श्लोकांच्या सिरीज मध्ये बघितलं होतं, 5 आणि 6 मध्ये, की कशा प्रकारे हे लोक आपली स्वतःची तपस्या बनवतात. राईट. त्यानंतर आता आपण बघणार आहोत अन्न, यज्ञ, तपस्या आणि दान हे प्रकृतीच्या 3 कसं वेगवेगळ्या गुणांमध्ये असतात. ते श्लोक नंबर 7 पासून. श्लोक नंबर 7 वाचा. भक्ती गोविंद माताजी वाचा श्लोक नंबर 7. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. आहार तू अपि सर्वस्स त्रिविधा भवति प्रिया यज्ञ तप तथा दानम तेषां भेदम इमं शृणु. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहार ही प्रकृतीच्या त्रिगुणानुसार 3 प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान याचेही 3 प्रकार असतात. आता मी तुला त्याच्यातले भेद सांगतो. ते 1. हरे कृष्ण. भगवंत म्हणतात प्रकृतीच्या 3 गुणांनुसार, ऍक्च्युली बघायला गेलं तर जगामध्ये सगळ्या गोष्टी 3 गुणांनुसार विभाजित केल्या जातात. प्रकृतीच्या कुठलीही गोष्टही तुम्ही प्रकृतीच्या 3 गुणांनुसार त्याला बघू शकता: सात्विक, राजसिक किंवा तामसिक. आता भगवंत प्रिन्सिपल डिस्क्राईब करतात, कारण भगवद्गीता हे कंटेन्स व्हर्जन आहे वेदांचं. सगळं काही एका ह्याच्यात सांगू शकत नाही. एवढं सगळं सांगण्यामध्ये 4 वर्ष झालेली आहेत. हरे कृष्ण. जर विस्तार केला तर भागवत पुराण होऊन जाईल ते पूर्ण 10 वर्ष किंवा 20 वर्ष. तर इथे भगवंत निवडून काही गोष्टी सांगतात ब्रॉड कॅटेगरीमध्ये. तर त्यांनी दिलेले अन्न, त्यानंतर यज्ञ आणि तप आणि दान, या 4 गोष्टींना ते भगवंत सांगणार आहेत वन बाय वन. राईट. आणि भगवंतांनी याच गोष्टींना का निवडलेलं आहे? स्पेशली यज्ञ, तप आणि दान यांनाच का निवडलेलं आहे? तर ऍक्च्युली ह्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत की त्यांना जर आपण
ऍक्च्युअली ह्या गोष्टींना त्यागता येत नाही आयुष्यामध्ये. हे तुम्हाला गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये गेल्यावरती पुन्हा भेटेल की मनुष्याने कधीही यज्ञ, दान, तप यांना त्यागू नये. राईट? कारण यानेच मनुष्य समाजाचा उत्थान होत असतं. मग आता प्रश्न असा आहे की मग यांना देण्याचं एक कारण हे आहे, आणि दुसरं कारण असं आहे की यज्ञ, दान आणि तप, स्पेशली या 3 गोष्टी, याने आपल्याला इमिडिएटली काही भौतिक लाभ होत नाही. तुम्ही यज्ञ कराल, तुम्हाला लगेच त्याचा लाभ भेटणार नाही. दान कराल, तुम्हाला त्याचा लगेच लाभ भेटणार नाही. बरोबर आहे का नाही? आणि तपस्या कराल, तुम्हाला लगेच इमिडिएटली तुम्हाला लाभ भेटणार नाही. काही वेळ लागेल तुम्हाला याचा लाभ भेटण्याकरता. राईट? म्हणून या गोष्टी करण्याकरता एक विशेष प्रकारची श्रद्धेची आवश्यकता असते. ज्या गोष्टीचा रिझल्ट आपल्याला लगेच भेटत नाही त्या गोष्टींना करण्याकरता श्रद्धा पाहिजे. मग आता तुम्ही भगवत भक्ती भजन करताय, याचा रिझल्ट आपल्याला लगेच भेटणार नाही. याचा रिझल्ट तुम्हाला या जीवनाच्या नंतर भेटेल. हरे कृष्ण. आता पण भेटत आहे, पण तो व्हिजिबल नसतो, दिसत नाही समोर एवढा, म्हणजे प्रामुख्याने. मग आता कोणी कंपनीमध्ये काम करत असेल त्याला पगार भेटतो. कोणी जर कुकिंग करत असेल त्याची रेसिपी तयार होते जेवण बनवून. कोणी जर घर बनवत असेल तर घर बनवून तयार होतो. हे सगळे रिझल्ट तुम्हाला इमिडिएटली दिसतात. परंतु यज्ञ, दान आणि तप ह्या अशा गोष्टी आहेत की ज्यांचा रिझल्ट आपल्याला लगेच दिसणार नाही. याचा रिझल्ट तुम्हाला कालांतराने प्राप्त होईल. म्हणजे या गोष्टी करण्याकरता आपल्याला श्रद्धा पाहिजे. राईट? विश्वास पाहिजे. जर गीतेमध्ये म्हटलेलं आहे की आप मेरा भजन करो और मैं आपको मेरे धाम में लेके जाऊंगा, तर हे इमिडिएटली होणार नाहीये. भगवंत बघतील की खरं झालं यायचं आहे की नाही, आणि टेस्टिंग चालत जाईल आयुष्यभर. आणि जेव्हा त्यांना वाटेल की यस अभी आना चाहता है, रेडी है, तब भगवान लेके जाएंगे. राईट? मग या मेन टाइम मध्ये आपल्याला विश्वास पाहिजे की हे काम करेगा. म्हणून भगवंतांनी स्पेशली या गोष्टींना सिलेक्ट केलेलं आहे. राईट? आणि ह्या गोष्टी सगळ्या धर्माशी संबंधित आहेत. राईट? यज्ञ, दान, तप हे धार्मिक क्रियांशी संबंधित आहेत, आणि धार्मिक क्रिया करण्याकरता विश्वास लागतो. म्हणून भगवंतांनी स्पेशली त्याला निवडलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की मग अन्न का निवडलेलं आहे, ते आपण बघू अन्न का निवडलेलं आहे. यज्ञ, दान, तप यांना, या क्रियांना रिझल्ट नंतर उशिराने भेटतो. अन्न तर तुम्हाला रिझल्ट लगेच भेटतो, पण अन्न का घेतलेलं आहे आपण ते बघू. आता आपल्या शरीरामध्ये 3 सर्कल असतात: आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. हे तुम्हाला माहितीच आहे, या 3 गोष्टी. तर आपलं मन आणि शरीर हे काय आहे? इट इज, याला असं म्हटलं जातं सायकोफिजिकल, त्याला मराठीमध्ये काय शब्द आहे सायकोफिजिकलला? काय शब्द आहे? उज्ज्वला कांतामध्ये शब्द सांगा. सायकोफिजिकलला शब्द काय मराठीमध्ये? मानसशास्त्र. मानसशास्त्र तर सायकोलॉजी म्हणू आपण. सायकोफिजिकल म्हणजे शरीर आणि मन दोघांशी संबंधित. राईट? मग आता आपलं शरीर आहे आणि आपलं मन सुद्धा. राईट? असं समजून घ्या. याला म्हणतात आध्यात्मिक लेअर, म्हणजे पहिला सर्कल आहे आपल्या आत्म्याभोवती. हा एक पहिला सर्कल आहे शरीर आणि मनाचा. याला म्हणतात सायकोफिजिकल लेअर सर्कल. दुसरा आहे आदिभौतिक सर्कल. या लेअरच्या नंतर आपल्या आसपास समाज आहे. राईट? याचा एक लेअर आहे फिजिकल, आदिभौतिक, भौतिक समाज. म्हणजे या जगात जिथे आपण राहतो त्याच्या आसपास जे वस्तू आणि जागा आहेत त्याला. त्यानंतर तिसरा लेअर आहे, त्याला म्हणतात इन्व्हायरमेंटल किंवा कॉस्मिक, म्हणजे पूर्ण हे ब्रह्मांड आहे. असे 3 लेअर आहेत आत्म्याला. या 3 सर्कलनी म्हणजे कव्हर करून ठेवलेलं आहे. पहिला आहे मन आणि हे शरीर, दुसरा आहे आपल्या आसपासची जागा, आणि पूर्ण ब्रह्मांड नंतर मग. अशा 3 लेअर मध्ये आहेत. मग आता कसं असतं की या 3 लेअर सोबत आपल्याला काम करायचं आहे. या 3 लेअर मधनं, या वर्तुळातनं आपल्याला काही ना काही गोष्टी आपण घेत असतो आणि देत असतो. देवाणघेवाण चालू असते आपली. मग त्याला असं म्हटलं जातं की आपण जे घेतो ते आपण रिटर्न केलं पाहिजे कालांतराने, बॅलन्स करण्याकरता सिस्टमला. आता तुम्ही फक्त अन्न खात नाही ना, त्याचा जो एक्सक्रीटा आहे, मलमूत्र, ते पण त्यागतो आपण इसेन्स घेतल्यावरती. राईट? जर तुम्ही श्वास एका एनी साईडने घेता तर एक साईडने श्वास सोडता पण. बरोबर आहे का नाही? असं तर होत नाही ना की मी फक्त घेणार. तर ऍक्च्युली रामायणमध्ये तो प्रसंग आहे. दशरथ महाराज जेव्हा आपल्या प्रजेला संबोधित करतात तेव्हा म्हणतात की
लोकांनी प्रजेने निस्वार्थपणे राहायला शिकलं पाहिजे आणि तुम्ही निस्वार्थपणे राहायला आहात म्हणून एवढे वर्ष अयोध्या ही एवढी प्रॉस्पेरिटी मध्ये आहे. मग ते म्हणतात की इव्हन मनुष्याला जगण्याकरता श्वास घ्यावा लागतो आणि सोडावा लागतो. असं म्हणू शकत नाही तुम्ही की मी फक्त घेत राहीन मग तुम्ही घेत राहा, म्हणजे सोडणारच नाही मी मी देणारच नाही मग कसं होईल, अरे मरून जाल ना. प्रीती गोविंद माताजी समजलं ना तुम्हाला, दंडे खेळायला जायचंय, दंडे खेळतात तुम्ही लोक तिकडे नाही खेळत, असं कसं. अच्छा हरे कृष्ण वाले झाले आता. मग आपण जर श्वास घेतला तर त्याला सोडावा पण लागतो. आपण म्हणू शकत नाही मैं नहीं दूंगा मैं खाली लूंगा. अरे जीने के लिए भी अगर आप सांस लेते हो तो सांस छोड़ना भी जरूरी होता है, ना तुम्हाला जाओगे. मग आता ह्या ते 3 लेयर जे आहेत, हे सर्कल जे आहेत, प्रत्येक सर्कल मधून आपण काहीतरी घेत असतो. मग आपल्याला देणं पण जरुरी असतं. जसं फॉर एक्झाम्पलची पहिलं लेयर जे आहे ना आपलं आध्यात्मिक, हे शरीर आणि मन. तर शरीर आणि मनातून आपण भरपूर फायदा घेतोय ना. आत्मा या जगामध्ये जेव्हा जगत आहे तेव्हा त्याचा लाभ घेऊन जगत आहे, राईट. म्हणजे त्याला गरज नाही ऍक्च्युली, पण आता एक मिथ्या जीवन जगण्याकरता त्याला पाहिजे. मग जेव्हा आपण एवढं काही घेत असतो शरीराकडनं आपण, आणि या शरीराचा वापर करून आपण धर्म पण करतो आणि मुक्त पण होऊ शकतो. म्हणून या शरीराला आपण एक प्रकारचा यज्ञ करणं जरुरी आहे, आणि तो यज्ञ म्हणजे तप. म्हणून तप हे शरीराकरता केलं जातं, राईट. हे पहिल्या आध्यात्मिक सर्कल करता, म्हणजे त्याला रेसिप्रोकेट करण्याकरता किंवा बॅलन्स करण्याकरता आपण त्याकडे भरपूर घेतोय. आणि ऍक्च्युली तप केल्याने तो व्यवस्थित राहतं शरीर. तप नाही केलं, जास्त भोग केले तर तो व्यवस्थित राहत नाही, राईट. दुसरी गोष्ट असते आधी भौतिक, म्हणजे आपल्या आसपास असणारा सोशल सर्कल. सोशल सर्कल जो आहे, समाज जो आहे, त्याच्याकडनं आपण भरपूर काही घेत असतो. आयुष्यामध्ये आपल्याला काही लोकांनी, आयुष्यामध्ये काय लहानपणापासून ते मरेपर्यंत आपल्याला सगळी लोक देतच असतात. म्हणून आपण आयुष्यामध्ये जगतोय ना. लोकांनी दिल्याशिवाय आपण कसं जगणार. आपल्याला आई वडिलांनी हे शरीर दिलं, आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाल की आता आम्ही स्वतः कमवतो ना. अरे तुम्ही स्वतः कमवता, पण तुम्ही ज्या संस्थांमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या एंटरप्राइज मध्ये काम करता, ते एंटरप्राइज तुम्ही एकट्याने चालवत नाही ना. एंटरप्राइजला चालवण्याकरता हजारो लोक आहेत, हजारो लोकांचा सपोर्ट आहे. त्याशिवाय एखादी कंपनी चालत नाही किंवा एखादी एंटरप्राइज चालत नाही, बरोबर आहे का नाही. तुमच्या एकट्याचं कॉन्ट्रीब्युशन नाहीये. म्हणून टायमाला आपण ज्यांच्याकडनं घेतलेलं आहे त्यांना पण आपल्याला देणं जरुरी असतं. मग तुम्ही आई वडिलांकडनं घेतलेलं आहे, मग आता तुम्हाला द्यायची रिटर्नची टाइम झालेली आहे, राईट. तुम्ही कुठल्या मित्राकडनं घेत असेल तर मला त्याला रिटर्न द्यावं लागेल टाइमावरती, बरोबर आहे का नाही. समाजाकडनं घेता, समाजाला म्हणून टॅक्स भरता तुम्ही, बरोबर आहे. टॅक्स भरता सगळ्यांना, जीएसटी. मग काय लोक लपवायचा प्रयत्न करतात, हम जीएसटी नहीं भरेंगे, हम ऐसे इधर से झोलझाल करेंगे. मग त्यांना कर्म लागतं, माहितीये का तुम्हाला. मग त्यांना रेट पडते टॅक्सची, इन्कम टॅक्स वाले येतात. सो बेसिकली म्हणण्याचा मुद्दा असा आहे की आपण देणे टाळू शकत नाही. आपण जेवढं घेतो ना तेवढं देणं जरुरी आहे आपल्याला. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त देणं जरुरी आहे, ऍज अ मॅटर ऑफ ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता म्हणून. आणि त्याच प्रकारे मग तिसरी जी लेअर आहे सर्कल, आदिदैविक कॉस्मॉलॉजिकल जी आहे, कॉस्मॉस ब्रह्मांड. आता पूर्ण ब्रह्मांडामध्ये आपण जे राहतोय त्या ब्रह्मांडाला नियोजित करणारे सगळे देवदेवता आहेत ना. सूर्य, चंद्र, अग्नी, वरुण, वायू, हे सगळं आपल्याला पुरवठा देतात. हवा पुरवतात, पाणी पुरवतात, सूर्यप्रकाश पुरवतात. हे सगळं आपल्याला फुकटमध्ये भेटते ना. पण ऍक्च्युली फुकट नसतं ते. त्याला बिल पे करावं लागतं. आणि ते बिल म्हणजे काय, सिंपल, यज्ञ करायचं असतं. मग 3 गोष्टी झाल्या. आपल्या शरीर आणि मनाकरता आपल्याला तपस्या करायच्या आहेत. आसपास जे आपले लोक राहतात किंवा प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यांना आपल्याला दान देणे जरुरी आहे. तुम्ही म्हणाल की प्राण्यांना कसं दान द्यायचं ना, अन्नदान करा, राईट. त्यांच्याकरता व्यवस्थित व्यवस्था करा त्यांची राहण्याची, राईट. वृक्षांना अनावश्यक तोडू नका. आणि जी लोक आपल्या आसपास आहेत त्यांच्याशी व्यवस्थित व्यवहार करा. त्यांना प्रेम द्या, त्यांना वस्तू द्या, त्यांना जे आवश्यक असतं, त्यांना जेव्हा गरज असतात तेव्हा. आणि तिसरं जे आहे आपलं कॉस्मॉलॉजिकल लेअर, ब्रह्मांड जे आहे, त्याच्यात जे सगळे देवदेवता आहेत ते आपल्याला जे पुरवत आहेत, त्यांच्याकरता तुम्ही यज्ञ करून त्यांचे आभार प्रकट करा, राईट. अशा प्रकारे जेव्हा हे 3 गोष्टी आपण करतो, यज्ञ, दान, तप, याने मग आपलं जीवन
ऍटलिस्ट भौतिक दृष्टीने तरी व्यवस्थित चालतं मटेरियली. दुःख सुख तर जीवनामध्ये येत राहणार आहेत, पण बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही यातनं सेल करू शकता आणि व्यवस्थित चॅन्टिंग करू शकता. मग हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. आणि इथे म्हटलेलं आहे, प्रभुपादाने म्हटलेलं आहे इथे तात्पर्यामध्ये, निरनिराळ्या प्राकृतिक गुणांना व स्थितीनं अनुसरून आहार, यज्ञ, तप आणि दान यांचेही निरनिराळे प्रकार आहेत. या सर्व क्रिया एकाच स्तरावर होत नसतात. जे योग्य विश्लेषणाद्वारे कोणत्या प्रकारची क्रिया कोणत्या प्राकृतिक गुणामध्ये केली जाते हे जाणू शकतात तेच बुद्धिमान होय. म्हणून जे सर्व प्रकारचे यज्ञ, आहार किंवा दान एकच समजतात त्यांना विवेक शक्ती नसते व ते मूर्खच असतात. म्हणून याचं विभागीकरण भगवान स्वतः करतात इथे. असं नाही की तुम्ही साईबाबा मंदिरात दिलेली दान आणि विष्णू मंदिरात दिलेले दान समान स्तरावरती नाहीये. हरे कृष्ण. भले दोन्ही मंदिर आहेत, पण देयर इज अ डिफरन्स. राईट. तुम्ही एखाद्या दारुड्याला दिलेलं दान आणि एखाद्या भक्ताला भक्तीचा प्रचार करण्याकरता दिलेलं दान याच्यामध्ये फरक है ना. भले तुम्ही म्हणाल अरे दान है लेकिन उसका पर्पस किसके लिए है, उससे उसका उद्देश्य से टोटल क्वालिटी चेंज हो जाता है. राइट. मनुष्याने स्वेच्छेनुसार काहीही केले तरी सिद्धी प्राप्त होते असे म्हणणारे काही प्रचारक आहेत. बरोबर है का नहीं. हमने 1 लाख गरीबों को भोजन बांटा, अच्छी बात है, तो इसमें बुरा है कि कुछ भी बुरा नहीं है. लेकिन भोजन में आपने अगर नॉनव्हेज बांटा तो फिर क्या है. तुम्हाला माहिती आहे ना, आता जन्माष्टमीच्या अगोदर केलं होतं त्या लोकांनी. हरे कृष्ण. पुण्यामध्ये वाटलं होतं माहिती आहे का, पॉलिटिकल पार्टीने 1 टन मांस वाटलं होतं. नाही माहिती तुम्हाला. एक पार्टी आहे महाराष्ट्रामध्ये, त्याने वाटलं होतं पुण्यामध्ये दही अंडीच्या दिवशी का त्याच्या आदल्या दिवशी, आय थिंक समवेअर दही अंडीच्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी, सॉरी जन्माष्टमी आदल्या दिवशी, 1 टन. आणि मग ते म्हटले की जे काय म्हटले ते म्हटले जाऊ द्या. मग त्यांना काय वाटतं की हम गोर गरीबों को अन्न बांट रहे. अरे गधड्या, एक तर पहिले मांस, पशूंची हत्या करून निरापराध, त्याच्यावरती नॉनव्हेज, त्याच्यावरती उत्सवाच्या सणाच्या दिवशी. मग तुम्हाला काय दाखवायचंय की आमचे, त्याला आखाड पार्टी म्हणतात प्रभूजी, आखाड पार्टी. म्हणजे पार्टीचं नाव, पॉलिटिकल पार्टीचं नाव म्हणता तुम्ही. नाही त्या जेवणाला. अच्छा. हरे कृष्ण. आणि मग अशा पार्टीने त्यांची पार्टी होते. हरे कृष्ण. सो व्हेरी म्हणजे एकदम पापमय. राईट. मग अशा म्हणून प्रबल देतात नाही ते. असे मूर्ख प्रचारक शास्त्रांच्या मार्गदर्शनानुसार प्रचार करत नाहीत, ते सो कपोल कल्पित मार्ग निर्माण करीत आहेत आणि सामान्य लोकांना चुकीच्या मार्गाने नेत आहेत. बरोबर आहे. मग ते आता हळूहळू कलियुगाचा प्रभाव एवढा आहे की ते तसं होत जाणार हळूहळू. आपण बघितलं होतं ना लास्ट टाइम, ते लोक उपोषण करून आपले पॉलिटिकल उद्देश साधण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, पण आता तुम्हाला उद्देश साधल्यानंतर तुम्ही काय करणार आयुष्यामध्ये हे कोण ठरवणार. तुम्हाला रिझर्वेशन भेटलं, तुम्हाला नोकरी लागली, तुम्ही चांगले झालात, मग काय कराल. मग ते दारू पिऊन असंच होतं ना. अरे मला लॉटरी लागली, आता काय करशील बाळा. मग ना आता मी दारू पिणार आहे. मग आता काही पॉलिटिकल पार्ट्या जिंकल्या की दारू वाटतात, माहिती का तुम्हाला. हरे कृष्ण. दारू वाटतात, मांस वाटतात. मग तुमचं म्हणजे त्याच्यामध्ये राहिलं काय मग. म्हणजे जे कार्य आपण सामाजिक सेवेकरता केलेलं आहे ते एवढं दूषित होऊन जाते की त्याला काहीच गंध राहत नाही अध्यात्म, म्हणजे इव्हन भौतिक नैतिकवादाचं. राईट. सो दॅट्स हाऊ ते असं म्हणतात की म्हणून भगवंतांनी या 3 ज्या गोष्टी आहेत, यज्ञ, दान आणि तप, यांना सांगितलं की ये इस प्रकृति के गुण में देखो. मतलब आप जो यज्ञ करते हैं, आप जो दान करते हैं और आप जो तप करते हैं वो कौन से प्रकृति के गुण में देख लो भैया. अगर ये रजोगुणी है आपको लाभ नहीं होने वाला है, तमोगुणी है लाभ नहीं होने वाला है,
सत्वगुणी है थोड़ा लाभ होगा, लेकिन आध्यात्मिक होगा तो पूरा लाभ होगा. आणि आपल्याकरता विशेष महत्वाचं आहे, कारण आपण या क्रिया डे अँड डे करत असतो, राईट. दैनंदिन दिवसामध्ये आपण कुठेतरी दान देत असतो किंवा तप करत असतो किंवा आपण यज्ञ करत असतो, पण आपल्याला जाणणे जास्त जरुरी आहे की मैं जो कर रहा हूं वो कौन से प्रकृति के गुण में. मग त्यानंतर भगवंत चालू करतात 8व्या श्लोकापासून अन्नाला घेऊन, राईट. मग आता अन्न प्रकृती, आता अच्छा अन्नाला का घेतलं, कारण अन्न आपण जे घेतो ना त्या अन्नाने आपली मेंटॅलिटी बनते आणि त्या मेंटॅलिटीनुसार आपले यज्ञ दान तप हे बनतात वेगवेगळ्या गुणांमध्ये. जसं आपण अन्न घेऊ त्याप्रमाणे, म्हणून अन्नाला विशेष प्राधान्य दिलेलं आहे, राईट. हा, मग श्लोक नंबर 8वाचा पूजा दुगळे माताजी वाचा. श्लोक नंबर 8. पूजा दुगळे मातांची आणि आमची भेट झाली होती पुण्यामध्ये. छोटा माधव, ते फोटो काढायला विसरलो आम्ही. छोटा माधव आणि येस माताजी वाचा. हरे कृष्ण गुरुजी. आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धन रस्या स्निग्धा स्थिरा हृदय आहारा सात्विक प्रिय. सत्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवन शुद्धी करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो. असा आहार रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. जय कृष्ण. हरे कृष्ण. मी प्रसाद घेऊन बसलेलो आहे. ज्यांनी प्रसाद घेतला नाही त्यांनी मेडिटेट करा. तर आहार कसा आहे, पहिली कॅटेगरी आहे सात्विक आहार, सत्वगुणी आहार, राईट. आणि सत्वगुणी आहार काय करतं बघा ना, वाचताना किती छान वाटतं, वाचतानाच छान वाटतं. जीवन शुद्धी करणारा, राईट. बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान. आणि त्याच्या क्वालिटीज कशा आहेत, रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा. आणि विशेष शब्द याच्यामध्ये आहे आयुष्य वृद्धिंगत करतो. मग सत्वगुणी पदार्थांचं सेवन केल्याने आयुष्य वाढतं. मग आता हा प्रश्न असा केला गेला होता की ऍक्च्युली सगळ्यांचं आयुष्य म्हणजे आपल्या सगळ्यांचं आयुष्य आणि आपले किती आपण श्वास घेणारे ठरलेलं असतं, राईट. लोक म्हणतात आपकी इतनी सांसें है, लिखी हुई है इतनी सांसें, तो फिर सत्वगुणी आहार आयु कैसे बढ़ाएगा. ऍक्च्युली कसं असतं की रजोगुणी जीवन जे असतं, रजोगुणी अन्न किंवा रजोगुणी लाईफस्टाईल, त्याच्यामध्ये रजोगुणी म्हणजे कसं धावपळ किंवा अननेसेसरी पॅशन, त्याच्यामध्ये ब्रिदिंग जास्त होते, श्वास, आणि लवकर संपतात मग श्वास. नंबर ऑफ असं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. मग नंबर ऑफ ब्रिदिंग्स जे म्हणजे तुमचे जेवढे श्वास असतील लवकर संपतात, कारण फटाफट श्वास घेता ना. दिस इज राजसिक लाईफ. आणि सत्वगुणामध्ये कसं तुम्ही आरामात जेवढं जसं श्वास घेत तसा सावकाश, मग लवकर संपत नाही. त्याला असं एक इंटरप्रिटेशन आहे, असं अंडरस्टँडिंग आहे की असं ते वाढवतं, राईट. असं तर वाढवतच, कारण बिकॉज इट्स हेल्दी फूड, शरीराला चांगलं सुदृढ बनवतं, आरोग्यदायी बनवतं, राईट. तसं वाढतच. पण दिस इज अनदर अंडरस्टँडिंग. असं म्हटलं जातं ऍक्च्युली की असं हे आहे, स्टॅटिस्टिक्स आहे. आणि प्रभुपाद बऱ्याचदा म्हणायचे, ऍक्च्युली प्रभुपादांनी म्हटलेलं आहे की ऍक्च्युली 50% आपल्या पोटामध्ये अन्न असावं, 25% हवा असावी आणि 25% पाणी असावं. किती असावं, 50% अन्न आणि 25% हवा असावी, हवेला जागा असावी, म्हणजे पोटामध्ये. हो, आता पोटाचा एवढा गोळा असेल ना, समजा आपला पोट आहे एक सर्कल 100% वाला, तर 50% शुड बी फिल्ड विथ फूड, 25% एअर झाले 75 आणि 75 पाण्याकरता. मग आता काही लोक असे असतात त्या 80% अन्नाने भरतात. मग त्याच्यामध्ये बिचाराला आतमध्ये हवा आणि पाणी जरा जागत नसते. मग काय होतं, मग जेव्हा ढेकर मारतात तेव्हा बाहेर अन्न येतं. बाहेर हवा याच्याऐवजी किंवा डायरेक्टली. सो दिस इज ऍक्च्युली आयुर्वेदाचं कॅल्क्युलेशन आहे. कारण पाणी आणि प्राण आणि जल, वायू आणि जल हे काय डायजेशन मदत करतं, राईट. सो अशी एक इंग्लिश मध्ये म्हण आहे, 1/4 ऑफ व्हॉट यू इट मेंटेन्स यू. म्हणजे 1/4 हे आपल्याला आपलं शरीर सुदृढ ठेवण्याकरता उपयोगी पडतं. आणि 3/4 जे तुम्ही खाता ना त्याच्यावरती तुमचा डॉक्टर जगतो.
म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण अनावश्यक खाल्लं तर त्याच्यावरती कोण जगतं? आपलं डॉक्टर जगतो. कारण तुम्ही आजारी पडाल ना, मग डॉक्टरकडे जाल, डॉक्टरची फीस द्यावी लागेल, मग डॉक्टरचं काम होऊन जाईल. म्हणून आपण डॉक्टरला मेंटेन करतो ऍक्च्युली. सो 1/4 ऑफ व्हॉट यू ईट मेंटेन्स यू अँड रिमेनिंग 3/4 मेंटेन्स युअर डॉक्टर. बेसिकली ओव्हर इटिंग, आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे. राईट. सो तुम्ही जगामध्ये बघितलं असेल, प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात की लोक भुखमरी से मरते लेकिन उससे ज्यादा लोग ज्यादा खाके मरते. आणि हे आजच्या आधुनिक काळाकरता जास्त हे आहे कि लोग ज्यादा खाने की वजह से मर रहे हैं अभी, कम खाने की वजह से नहीं, ओव्हर ईटिंग करके. राईट. म्हणून प्रभुपादांनी ते लिहिलेलं आहे. सॉरी, या तिघांचं तात्पर्य एकत्रित याच्यामध्ये भेटेल, 10व्या श्लोकामध्ये भेटेल, तेव्हा आपण तिथे जाऊ तेव्हा, किंवा आपण ते त्यातलं एक तात्पर्य उचलूया. पहिला पॅराग्राफ या 8व्या श्लोकाकरता तात्पर्य आहे. मग तिथे प्रभुपाद लिहितात आयुष्य वृद्धी करणे, म्हणजे 10व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये जातोय आम्ही. 10व्या श्लोकामधला जो तात्पर्य आहे पहिला पॅराग्राफ, तो 8व्या श्लोकाकरता तात्पर्य आहे. आयुष्य वृद्धी करणे, मनशुद्धी करणे आणि बलवृद्धी करणे हाच अन्नाचा एकमेव उद्देश आहे. हरे कृष्ण. म्हणजे बघा, अन्नाचा उद्देश उगाच इंद्रियांना एजिटेट करणे नव्हे. राईट. प्राचीन काळी महान ऋषींनी प्रभू कोणी आलं काय ते अन्नाची भेसळ कोणी केलेली आहे? पोलीस. हरे कृष्ण. प्राचीन काळी महान ऋषींनी दुग्ध पदार्थ, साखर, तांदूळ, गहू, फळावळे एकदम किती, म्हणजे शब्द वाचूनच सप्तगुणाचा विकास होतो. बघा ना, शब्दामध्ये जेवढं म्हणजे हे आहे, सात्विकता आहे. फळावळे, भाजीपाला इत्यादी आरोग्यवर्धक आणि दीर्घायू देणाऱ्या अन्नाची निवड केली. असे अन्न पदार्थ सत्वगुणी मनुष्यांना अत्यंत प्रिय असतात. राईट. मग आता आपल्याला प्रिय आहेत तर तुम्ही सत्वगुणी आहात, जर नसतील प्रिय तर आपण काय आहेत? नेक्स्ट कॅटेगरी येईलच, रजगुणी आणि तामसिक. प्रभुपाद लिहितात भाजलेला मका, काकवी इत्यादी अन्न पदार्थ जरी स्वादिष्ट नसले तरी दुधाबरोबर किंवा इतर अन्न पदार्थावर त्यांचे मिश्रण केल्यास तेही स्वादिष्ट बनू शकतात. काकवी म्हणजे ते गुळाच्या अगोदरचा हे आहे का? गुळाच्या अगोदरचा ना, म्हणजे त्याच्यानंतर मग गुळ बनतं. राईट. काय बाकी लोकांना बाउन्सर जाते, त्यांना माहित नाही काकवी काय होत आहे. हा ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आहे तुम्ही मराठी आहे, अजून जिवंत आहे. हरे कृष्ण. सुखदालाल माताजी आमच्या जमान्याच्या आहेत, आमच्या म्हणजे आमच्याच अगोदरच्या. तुमच्या अगोदरची नक्कीच. पण काकवी मी खूप खाल्ली लहानपणी. तरी तुम्ही गुराळावर जाऊन लगेच हो म्हटलं. आजही छान लागते, कोल्हापूरला गेले तर मिळते. अच्छा. हरे कृष्ण. एकदा मी एका लेक्चर मध्ये सांगत होतो, आमच्या जमान्याचे लोक ते म्हटले प्रभूजी तुमचं वय किती आहे? म्हटलं हो माझं वय जाम आहे, तुम्हाला कळत नाहीये. सो इथे प्रभुपाद लिहितात येस, हे सर्व खाद्यपदार्थ नैसर्गिकरित्या पवित्रच असतात. म्हणजे या पदार्थांना तुम्हाला जास्त प्युरिफाय करायची गरज पडत नाही. दे आर प्युअर इन नेचर ओनली. राईट. मद्य, मांस यासारखे अपवित्र पदार्थांपासून ते पूर्णतः भिन्न असतात. 8व्या श्लोकामध्ये उल्लेख केलेल्या स्निग्ध पदार्थांचा हिंसा करून मिळवलेल्या जनावरांच्या चरबीशी काहीही संबंध नाही. हीच जनावरांची चरबी दुधाच्या रूपामध्ये प्राप्त होते. म्हणून त्याला म्हटलं जातं ना की तुम्हाला जर चरबी घ्यायचीच असेल तर तुम्ही रिलिजियस मार्गाने घ्या. राईट. मिल्क इज द रिलिजियस वे टू गेट द फॅट प्रोटीन फ्रॉम एनिमल्स. मग आता मांस जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीनच भेटतात ना. लोक म्हणतात की अरे मांस नहीं खाएंगे तो प्रोटीन कैसे मिलेगा? दूध है ना. दूध ये क्या है? सिविलाइज तरीका है प्रोटीन प्राप्त करने का, और मांस क्या है? अनसिविलाइज तरीका है. आपको म्हणून प्रबोधन क्लिअर केलेलं आहे. सगळे सत्वगुणी पदार्थ आहेत. राईट. दूध हे सर्व अन्न पदार्थांपैकी अत्यंत पौष्टिक आहे. दूध, लोणी, चक्का. चक्का म्हणजे काय असतं? काय? दह्यातलं पाणी काढून टाकलेलं असतं आणि फेटून घेतात, त्याला चक्का म्हणतात. श्रीखंड बनतं त्याच्यानंतर. ओके 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 ओके.
आज पहिल्यांदा कळलं चक्का. ओके. श्रीखंड. बघा या पदार्थांचं जर नावच काढलं तरी सत्वगुणाचा विकास होतो. राईट. असं शांत आणि निर्मळ वाटतं सत्वगुणी. इत्यादी दुग्ध पदार्थांपासून स्निग्धता प्राप्त होते व त्यामुळे निरापराध प्राण्यांची हिंसा करण्याची आवश्यकता राहत नाही. केवळ पाशवी मनोवृत्तीमुळेच प्राण्यांची हिंसा होत असते. दुधापासून चरबी प्राप्त करणे ही सुसंस्कृत पद्धत आहे. हिंसा करणे नरभूषांचा मार्ग आहे. आणखीन प्रबोधने ऍड केले. डाळ, वटाणे, गहू इत्यादी पदार्थांपासून विपुल प्रमाणात प्रथिने प्राप्त होतात. राईट. सो बेसिकली एक शंका अशी होती, प्राचीन काळी महान ऋषींनी दुग्ध पदार्थ आणि साखर, ज्यावेळी साखर होती, साखर म्हणजे इट्स इन प्रिन्सिपल फॉर्म गोड. हा गोड. येस. ओके. तसं बघायला गेलं तर पूर्वीच्या काळी मिरची नव्हतीच. मग मिरची करता काय वापरायची माहिती का तुम्हाला? तिखट करता नाही. ओवा, काळी मिरी, अद्रक हे सगळे तिखट देणारे पदार्थ आहेत. ओके. राईट. साखरेचे होते काय? दालचिनी पण तिखट लागते. दालचिनी पण म्हणजे ज्याने तिखटपणा प्राप्त होतो आपल्याला. राईट. सो नाव अशा प्रकारे प्रभात म्हणतात की आपण नेहमी या अशा पदार्थांचं सिलेक्शन केलं पाहिजे. राईट. आणि याला असं का म्हटलेलं आहे? कारण अन्न पदार्थाचा उद्देश काय आहे? आपलं आध्यात्मिक शुद्धीकरण आहे. कारण कसं असतं, आपण जे अन्न घेतो ते अन्न आपल्याला प्रभावित करतं. म्हणून चैतन्य चरित्रामध्ये एक पर्टिक्युलर ठिकाणी कविराज गोस्वामी म्हणतात, विषैर अन्न खायले दुष्ट होय मन. विषैर अन्न म्हणजे काय? विषयी लोकांच्या हातून जर आपण अन्न ग्रहण केलं, ज्या लोकांची हॅबिट सत्वगुणी नाहीये, राजसिक तामसिक आहे, अशा लोकांच्या हातून जर आपण पदार्थ ग्रहण केले तर आपलं मन काय होईल? माइंड बिकम्स विकेड, दूषित होऊन जाईल. विषैर अन्न खायले दुष्ट होय मन नाही कृष्णारे स्मरण. मग आपल्याला भगवंतांचं स्मरण कसं होणार? मग आता तुम्ही बघून घ्या की कलियुगामध्ये लोकांना कृष्ण स्मरण का होत नाही? कारण जे पदार्थ ग्रहण केले जातात हे सगळे पदार्थ एकतर पहिले एका नॉन डिव्हिडंट बनवलेले असतात. दुसरी गोष्ट, आणि ह्या पदार्थांना बनवण्याची प्रक्रिया एवढी उग्र असते, उग्र कर्माची, त्याच्यामध्ये एवढे क्रुएल्टी आहे इव्हन वनस्पती किंवा प्राण्यांमध्ये. पण त्याच्यामध्ये संस्कार राहतच नाही जे आपल्या शरीराला पोषित करतील. राईट. म्हणून जसं आपण अन्न घेणार त्या प्रकारे आपली मेंटॅलिटी बनेल. म्हणून इथे शब्द काय दिलेला आहे? सुखप्रती विवर्धना. सत्वगुणी पदार्थ खाल्याने आपले सुख, म्हणजे आपल्याला अन्न घेतल्यावर, म्हणजे तुम्ही बघा ना, आता अन्नामध्ये ना पर्टिक्युलर तुम्ही जेव्हा तूप घेता ना, आता आजकाल तूप शुद्ध नाही म्हणून ती वेगळी गोष्ट आहे, पण तूप घेतल्यावरती कसं वाटतं? माझं पोट भरलं माझं. आता 2 चपात्यांना फक्त एवढं तूप लावलं आणि खाल्लं ना, मला तुम्ही असं म्हणाल की हो आता कळलं की ऋषीमुनी कमी का खायचे. थोडं खाल्लं की संतुष्टी. आणि ऍक्च्युअली फॅक्ट आहे, ते तुम्ही बघून घ्या. पण कसं आहे की आता तसं शुद्ध राहिले नाही म्हणून प्रॉब्लेमॅटिक आहे. आमचा एक ब्रह्मचर्य आश्रम मध्ये पहिले होता एक मित्र होता आमचा, त्याने नंतर आश्रम चेंज केला. तर तो पातळ होता असा काटकिट्या. तर ते तुपाची त्याकडे बाटली असायची. तर प्रसादामध्ये तो नेहमी घेऊन यायचा आणि 2 चम्मच तूप डाळ भात भाजीमध्ये. आणि आपण ऐकलं नाही की तुपामधनं अशी बॅड कोलेस्ट्रॉल नसते म्हणून. राईट. ते ज्याने लिपिड प्रोफाईल वाढत नाही हार्ट मध्ये वगैरे. आणि आम्ही म्हणायचो अरे पण तूप, तो म्हणायचं अरे हेल्दी वगैरे तूप. आणि ऍक्च्युअली काटकिटा होता तो. मग एक दिवशी आमचा मेडिकल रिपोर्ट चेक झाला, बऱ्याच 2-3 वर्षानंतर चेक होता ना, ते सर्वात जास्त लिपिड प्रोफाईल त्याची आली. म्हटलं अरे तू ऐसा है लेकिन छाती में चरबी कैसे जम गया? हाँ बॉटल है तुम्हारे पास. ऍक्च्युअली काय प्रॉब्लेम तुपामध्ये नाहीये, आजकाल जे तूप बनवतात ज्या प्रोसिजरने त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. अदरवाईज ओरिजिनल तूप जे आहे ते शरीराला फार वृद्धी देणारं असतं, चांगलं बनवणारं. राईट. पण तसं तूप नाहीये ना, समथिंग लाईक दॅट. म्हणून इथे म्हटलेलं आहे साजूक तूप म्हणतात त्याला. हा साजूक तूप. साजूक तूप तुम्ही जरी घरी आता बाटली ओढली तरी मला इथे वास येईल झोम बंद. लिटरली एवढा सुगंध असतो ना. आणि गावाकडे काही अशा व्हरायटी असतात कोथिंबीरच्या. तुम्ही कधी गेलात ना एकदम कंट्री साईडला
आता तुम्ही वृंदावन यात्रेला जाल ना, तिकडे बघा तिथली कोथिंबीर कशी असते. थोडी तरी कोथिंबीर. बोला. वृंदावन मध्ये गिरगाई आहे. वृंदावन मध्ये काय आहे? गिरगाई आहेत प्रभूजी. हा, मग तुमच्याकडे तूप घ्यायला आलं पाहिजे मला. प्रभूजी महिन्याला 1.5 ते 2 किलो तूप काढते प्रभूजी. हा, तुमच्या घरी आहेत गाई? नाही, घराच्या पलीकडे गोशाळा आहे. 4-5 वर्षासाठी तिथून दूध घेतो प्रभूजी, समोर दूध काढून देतात ते. अच्छा. गिरगाईचं पण तूप एवढं छान निघतं, आठवड्याला अर्धा किलो तूप निघतं प्रभूजी. हरे कृष्ण. आणि एकदम हळद असते ना आपली हळद, भाजीसारखा कलर असतो प्रभूजी. करेक्ट. साजूक तूप त्या कलरचं असतं. येस प्रभूजी. आता तुम्ही जगन्नाथपुरी यात्रेला घेऊन यायचे 5-6 बाटल्या. येस प्रभूजी, येस. एकदम म्हणजे त्याचा सुवासच प्रभूजी वेगळा आहे त्या तुपाचा. थोडं जरी टाकलं ना की एवढं त्याचा फ्रेग्रन्स येतो ना, आणि एवढी म्हणजे त्याच्यामध्ये संतुष्टी असते, सॅटिस्फॅक्शन असतं. जसं तुम्ही ते कधी चेक करा, ते कोथिंबीरची एक कांडी जरी तोडली ना अशी खटकन, त्याचा एवढा सुगंध दरवळतो पूर्ण घरामध्ये. ऍक्च्युली ओरिजिनली ज्या प्राकृतिक पद्धतीने बनवलं जातं त्याची एवढी शुद्धी आणि त्याचे एवढे म्हणजे फ्रेग्रन्स असतो. दॅट इज हाऊ तसं ओरिजिनली हे केलेलं आहे. परंतु आता तसं भेटत वेगळी गोष्ट आहे, राईट. सो त्याने काय होतं, आपल्याला संतुष्टी प्राप्त होते, म्हणून तिथे लिहिलं आहे सुख. राईट. काय म्हणतात? अरे बोल. गावठी कोथिंबीर जी असते ना प्रभू, येस ती अतिशय, पण तिचे वाढ जास्त नसते म्हणून हल्ली ती सगळी हायब्रिड करतात आणि मोठमोठ्या पेंड्या देतात, त्याला काही टेस्ट नसते. हेच तर प्रॉब्लेम आहे ना. आजकाल भाताच्या पण भरपूर एवढ्या व्हरायटी आपल्या भारतामध्ये होत्या, पण त्या वाढायला वेळ लावतात. म्हणजे कमीत कमी 4 महिने 5 महिने लागतात. तर हे लोक त्यांना 1.5 महिन्यातच पाहिजे, 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्येच भात कापणी करायची. मग त्याला कोणी हायब्रिड प्लेंटिंग केलेलं, पण त्याचा काय फायदा नाही. ते फक्त पोट भरतं पण त्याने आपलं मन भरत नाही, राईट. आता एखादी गोष्ट जर आपल्याला त्याचा लॉंग टर्म बेनिफिट पाहिजे तर ती वाढायला वेळ लागेल ना. असं थोडे म्हणजे राजसिक जीवन म्हणजे काय, अभी चाहिए तुरंत चाहिए, अभी तुरंत. 1.5 महिने में कापणी, असं कशाला 1.5 महिन्यामध्ये कापणी करायची गरज आहे? तुम्हाला जर स्वादिष्ट पाहिजे असेल एखादा तर त्याला वाढायला वेळ लागेल ना, बरोबर आहे का नाही? सो समथिंग लाईक दॅट. आणि दुसरं प्रबोधन जे तात्पर्य लिहिलेलं आहे इथे फर्स्ट पॅराग्राफ मध्ये, जी जनावर इव्हन आपण जर ते, आय थिंक ते एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, ते नेहमी याला दाखवतात JOSD कोर्सला. तुम्हाला माहिती असेल काय माहित नाही, पण जेव्हा आपण एकदम नवीन असताना JOSD कोर्स करतो तेव्हा दाखवतात सेकंड याला नो मिटिटिंग इलिसिट सेक्स गॅम्बलिंग इंटॉक्सिन, त्यामध्ये व्हिडिओ दाखवतात कशा प्रकारे प्राण्यांना एकदम क्रूरपणे वाढवलं जातं याच्यामध्ये, पोल्ट्री हाऊस मध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये. जसं त्याला 1-2-3 उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल कधी, ते व्हिडिओ पण आहेत, तुम्हाला कधी शेअर करा. म्हणजे बघितल्यावरती तुम्हाला हे होईल, शहारे उठतील अंगावरती. म्हणजे एक ठिकाणी जिथे 10 कोंबड्या बसू शकतात तिथे 100 कोंबड्या फेकल्या जातात. म्हणजे विचार करा, एका ठिकाणी 10 कोंबड्यांची राहण्याची जागा तिथे 100 कोंबड्या जर टाकल्या तर काय होईल? आणि कधी तुम्ही रस्त्यात पण बघितलं असेल, ते पोल्ट्री मधनं गाड्या जातात जेव्हा, त्यांना कशा प्रकारे ठेवण्यात येतं, कसं केलं जातं त्यांच्यासोबत. त्यांच्या चोची कापल्या जातात जिवंत असताना त्या कोंबड्या, का तर एकमेकांना चावतात म्हणून, बरोबर आहे. अशा म्हणजे हिंसक प्रकारे बनवलेल्या गोष्टी, आणि त्यांना तुम्ही जर ग्रहण केलं तर किती, एक तर मांस स्वतःहूनच राजसिक तामसिक आहे, त्याच्यावर अशा प्राण्यांची क्रूर हत्या करून जेव्हा आपण मांस घेतो तेव्हा किती आपल्यावरती संस्कार पडतात ते आपल्याला माहिती आहे. ते संस्कार आपण आतापर्यंत झेलत आहोत, राईट. भक्तीमध्ये येण्यापूर्वी आपण सगळं केलेलं आहे, आणि त्या संस्कारामुळे आपल्याला भक्ती करणं कठीण जातं. समथिंग लाईक दॅट. त्यानंतर मग 8व्या श्लोकामध्ये दिलं सात्विक. मग आता राजसिक अन्न कसं असतं, श्लोक नंबर 9 मध्ये वाचा. गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 9. हरे कृष्ण. कृष्ण वृक्ष विदा विहीनः आहार राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदः. रजगणी मनुष्याना अत्यंत कडू, आंबट, खारट, उष्ण, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख, शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो. हरे कृष्ण. आता हा झाला राजसिक आहार. याच्या वासनेमध्येच रजगुण तयार होतो. कट्व, अम्ल, लवण, तीक्ष्ण, रूक्ष्ण, म्हणजे वाचताना तुम्हाला रजगुण निर्माण होईल.
आणि सात्विक कसा होता, आयु सत्व बल आरोग्य, हे कसं वाचताना सत्वगुणाचा निर्माण होतात राईट. आणि हे वाचतानाच रजगुण आहे, कट्व, आम्ल, लवण, अतितुष्ण, रुक्ष्ण, विदासीन, राईट. वाचनामध्येच रजगुण निर्माण झालेला आहे. बेसिकली याला असं म्हणतात, द साऊंड इज शार्प अँड पेनिट्रेटिंग. म्हणजे आवाजाचे पण वेगवेगळे प्रकार असतात. काही आवाज असा असतो की ऐकताना मधुर वाटतं, काही आवाज असे असतात ते तीक्ष्ण असतात, ते तुम्ही म्हणजे असे कानाला वेदना देणारे भेदणारे असतात ते, राईट. त्यातला हा म्हणजे त्या संस्कृतच्या शब्दांमध्येच रस त्यातनं बाहेर पडतो, आशय त्याचा बाहेर पडतो. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, सेकंड पॅराग्राफ जो आहे 9व्या श्लोकातला तो रजगुणी अन्ना करता आहे. कडू, अतिशय खारट. आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी आम्ही दररोज हे सगळं खातो, कडू आंबट. तर कडू आंबटचा प्रश्न नाहीये, अत्यंत कडू किंवा अत्यंत आंबट किंवा अत्यंत खारट किंवा अत्यंत गरम, त्याला रजोगुणी म्हटलेलं आहे. तर थोडं प्रमाण, आता काही भाज्या असतात थोड्या आंबट असतात राईट, कडू. आता कारलं पण कडू आहे पण सत्वगुणी मानलं जातं, कारण त्या प्रपोर्शन जे आहे ते. पण काही लोक असे असतात त्याला आर्टिफिशियली स्टिम्युलेट करून एकदम कडू किंवा एकदम आंबट किंवा एकदम खारट पाहिजे, राईट. आता प्रभुपाद तात्पर्य लिहितच आहेत, कडू, अतिशय खारट, अति उष्ण किंवा अति तिखट अशा राजसिक पदार्थांमुळे उदरातील जठर रस कमी होतो, यामुळे पीडा व रोग निर्माण होतात, राईट. आता तुम्ही कधी कधी त्या हॉटेलमध्ये बघितलं असेल, म्हणजे लोकांना एवढं गरम अन्न पाहिजे की आत्ता त्या गॅसवरती जे आहे ना ते डायरेक्ट प्लेटवरती होता माझ्या डायरेक्ट प्लेटवरती होता. एवढं गरम घेतात की वरचं टाळूचं पूर्ण सोलटून जात कातडीवरची. मग दुसऱ्या दिवशी ब्रश करायला गेला, खून खून, हरे कृष्ण, राईट. म्हणजे अति गरम खाणे किंवा अति तिखट. तर तिखट खाताना ते राजसिक लोक त्यांना असं, इव्हन मी पण स्पायसी आहे, पण ते स्पाइसचं जे प्रमाण असतं त्याला जर तुम्ही एक लिमिटच्या वरती घेतलं ना तर ते रजोगुणी बनून जातं. एक स्पायसिंग ठीक आहे, ते सत्वगुणाच्या लिमिटमध्ये असते. मग कसं असतं की बोला माताजी. सॉरी करते, मी ना काही काही डिओटींच्या घरी पाहिले अख्खीशी तिखट भाज्या, म्हणजे की ते आपण खाऊ नाही शकणार एवढी त्यामध्ये मिरची असते, की तसा भोग ते भगवंताला म्हणजे भोग लावतात. मग प्रभूजी भगवंत अशा याचा स्वीकार करतात का जास्त तिखट? कसं आहे की आता काही लोक जे, आता समजा कोणी कोकणामधला असेल, हरे कृष्ण, काही विदर्भातले असतात, आता ठेचा खाणाऱ्या करता ते काय आहे, त्याची चटणी आहे ती. नाही प्रभूजी, इथं एक गुजराती डिओटी आहेत, सुरतचे आहेत. अच्छा. त्यांच्या घरी खूप मोठे मोठे जगन्नाथ आहेत, डेटीज मोठे मोठे आहेत. आणि एक दिवस म्हणजे जसं मी बऱ्याच वेळ त्यांच्याकडे गेलेली आहे, मी बघते ना तर ते एकदम मिरची तिखट भगवंताला भोग लावलेले असतात. ठीक आहे, आपण त्यांना नाव ठेवूया तिखट जगन्नाथ. नाही, मला हे विचारायचं होतं की असा प्रसाद म्हणजे भगवंत स्वीकार करतात का? ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, भगवान कसे भक्त भाव करायचे, राईट. त्याप्रमाणे देईल त्याप्रमाणे भावनेने दिलाय तो. हा, पण मग आता आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपल्या शरीराला काय सुटेबल आहे. कदाचित त्यांच्या शरीराला तेवढं तिखट सुटेबल असेल म्हणून ते लोक घेतात. पण आता समजा तुम्हाला सवय नाही आणि तुम्ही जर तिखट, दोन गोष्टी असतात. एक असतं आपल्या शरीराची संरचना आणि दुसरं असतं एन्जॉयमेंट. आपल्या शरीराची संरचना अशी असेल की ज्याला असे म्हणजे काही लोक असे असतात जे एकदम ब्लेंड खातात बिना स्पाइसचं. त्यांना थोडे जरी मिरची आणि थोडे झालं की लगेच चालू होतं. पण तसं मला चालणार नाही, किंवा प्रतिभा माता तुम्हाला पण चालणार नाही, राईट. हे असतं आपली नॉर्मल कॅपॅसिटी बॉडीची. पण काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त एन्जॉय करण्याकरता घेतल्या जातात, म्हणजे एक्सेस मिरची. आता समजा असे बरोबर तुम्ही वडापाव खात असाल, 1 मिरची 2 मिरची 3 मिरची, जास्तीत जास्त 3 पण जास्त झाले हो ऍक्च्युली. तळलेल्या ज्या मिरची असतात ना, 1 मिरची 1.5 मिरची बस झाली. तुम्ही म्हटलं तुम्ही 5-5, 6-6 मिरच्या खाईन, तर त्याला काय म्हणतात, इट्स टू मच ऑफ एन्जॉईंग मेंटॅलिटी. मग कसं असतं, तोंड दळते पण अजून 1 मिरची द्या, अजून 2 मिरची द्या. ठीक है, मग अभी मजा आता है तो उसका दूसरे दिन मालूम पडता है. मग आपल्याला जेव्हा मलमूत्र आपण त्याग करतो तेव्हा त्याचा आपल्याला अनुभव येतो, राईट. मग आता कसं आहे की काही लोकांच्या शारीरिक रचना तशा असतील की त्यांना त्या प्रकारचं डाएट सुटेबल आहे. मग ठीक आहे, दॅट इज ओके. तुम्हाला कदाचित सुटेबल नसेल. पण मग इथे बरोबर जे म्हणतायत ते अति करणे, म्हणजे अति म्हणजे
बियॉन्ड कॅपॅसिटी जे आपल्या शरीराची कॅपॅसिटी आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्याला भोग घेण्याकरता आपण त्याचा म्हणून बघा काय काय लोक अशा गरम चाहिए, इतना गरम चाहिए, अभी गरम चाहिए, पूरा गरम चाहिए. का तर गरम एक म्हणजे त्याच्यामध्ये बोलतानाच हे होतं. राईट. तर किती आपण गरम खावं हे आपल्याला ठरवलं पाहिजे की आपली बॉडी किती कॅपॅसिटीची आणि आपल्याला बॉडी टाईपला डिस्टर्ब तर करत नाहीये ना. आणि ह्याला हे तर तुम्ही घरचं उदाहरण दिलेलं आहे, घरगुती ठीक आहे, पण आजकाल जास्त मॅक्सिमम प्रॉब्लेम कशामुळे आहे, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमुळे आहे. मग आता तुम्ही जे बाहेर मार्केटमध्ये गोष्टी घेतात, जसं से फॉर एक्झाम्पल जसं चिप्स वगैरे असतात ना, ते फ्लेवर्ड चिप्स वगैरे, एक्सेस सॉल्ट किंवा एक्सेस शुगर किंवा एक्सेस केमिकल्स, ज्याने म्हणजे टंग जीभ असते ना त्याला चटकन ते मला त्याला टेस्ट देते. असे एवढे चटकदार बनवले जातात की तुम्हाला जिभेला खाताना एकदम भारी वाटतं, पण त्याच्या शरीराला फार हानिकारक परिणाम असतात. मग हे सगळे प्रोडक्ट कसले आहेत, रजगुणाचे प्रोडक्ट आहेत. म्हणून प्रभुपादांनी तात्पर्यात दिलेलं आहे ना ते. आणि तुम्ही जर बघत असाल त्या शब्दांमध्ये दुःख शोकामय प्रदा, म्हणून कुठलाही अन्न, मग तुम्ही ठीक आहे मधुरब्रज माताजी त्यांना विचारायचं की तुम्ही अन्न खाल्याने आजारी पडता का, ते आजारी पडत नसेल त्यांचा नॉर्मल डाएट आहे, ठीक आहे. कारण इथे दिलेलं आहे की असा आहार दुःख शोक आणि व्याधी निर्माण करण्याचा कारणीभूत ठरतो. काही लोकांचे शरीर टाईप तसे असतात. आता ज्या लोकांना लहानपणापासून ठेचा खायची सवय आहे त्यांच्याकरता नॉर्मल आहे ठेचा, त्यांच्या प्रदेशामध्ये ठेचा नॉर्मली खातात. पण तुम्हाला मुंबईकरांना सांगितलं ठेचा खावा तर तुम्ही हा हो होऊन झाली तेच. राईट, जमणार नाही. दॅट इज देअर फूड टाईप. पण आपण रिझल्ट बघितलं पाहिजे की याने आपल्याला दुःख शोक आणि व्याधी निर्माण होत आहे का, राईट. आणि हे स्पेशली तुम्ही बघत असाल आजच्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जास्त भेटेल की ते अन्नाला जास्तीत जास्त मार्केट करून विकण्याकरता ते लोक हायली केमिकलाइज्ड प्रोसेसिंग करतात. जसं तुम्ही ते बघितलं असेल चायनीज फूड वगैरे मध्ये ते एक्सेस अजिनोमोटो वापरणे किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये ते जास्त फुगावं म्हणून सोडा टाकतात लोक, राईट. मग ते दिसायला किंवा ह्याला चांगलं वाटतं परंतु आपल्या शरीराकरता हानिकारक असतं. हे सगळे कोविड वायकुळे प्रभूंना काय झालं, आता रिटायर झालेले आहेत ते ऑलरेडी, आता कुठे पकोडे वगैरे खाता. राईट, सो समथिंग लाईक दॅट. म्हणून प्रभुपादांनी तमगुणी आहार हा शिळा असतो, 3 तासांपूर्वी शिजवलेला कोणताही पदार्थ तामसिक असतो. हरे कृष्ण. तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तर 3 तास काय, आता तुम्ही जर अमेरिकेला वगैरे गेलात तुम्हाला माहिती का ते लोक कसं कुकिंग करतात. तुमचे कोणी नातेवाईक असतील त्यांना विचारा. कधी कधी ते लोक पूर्ण आठवड्याभराचं कुकिंग करून फ्रीजमध्ये टाकतात, पूर्ण आठवड्याभराचं. बरोबर आहे उज्ज्वला कांता माताजी. आणि मग दररोज येऊन काढतात फ्रीज मधनं. ओके आज क्या लेना है, आज का सब्जी रोटी, मग त्याला ओव्हन मध्ये गरम करा खावा. राईट, ही वेस्टर्न संस्कृती आहे. पण मग आता प्रभुपादांनी म्हटलेलं आहे ब्रॅकेटमध्ये 3 तासांपूर्वी शिजवलेला कोणताही अन्न पदार्थ तामसिक असतो, ब्रॅकेटमध्ये भगवंतांना अर्पण केलेल्या अन्ना व्यतिरिक्त. हरे कृष्ण. म्हणून जर आपल्याला तामसिक वातावरण निर्माण करायचं नसेल तर अन्न पदार्थ भगवंतांना नैवेद्य दाखवणे जरुरी आहे. मग जर देवाला जर आपण अर्पण केलं भगवंतांना तर ते अन्न सात्विक बनून जातं, आध्यात्मिक बनून जातं, त्याचे गुण बदलतात. तरी सुद्धा याचा अर्थ असा नव्हे याचा लायसन्स घेऊन आपण जिथे आपण भारतामध्ये राहतो मुंबईमध्ये आपल्याला फॅसिलिटी आहे दररोज कुकिंग करायची, आपण असं करू नये. भगवान को फ्रेश खिलाना चाहिए, राइट, और आपको भी फ्रेश लेना चाहिए. नाही तो उससे मग त्यांनी दिलेले आहेत ते परिणाम दिले त्याचं काय आहे ते, राईट. तामसिक अन्न नासलेले असल्यामुळे त्यापासून दुर्गंधी येत असते. अशा अन्नाकडे तमोगुणी लोक आकर्षित होतात, परंतु सत्वगुणी लोकांना मात्र अशा अन्नाचा खेळच येतो, राईट. म्हणून त्याने ऍक्च्युली काय केलेलं आहे, तुम्ही जर हे बघितलं तिसरा जो 10वा श्लोक आहे त्याला वाचला नाही आपण ऍक्च्युली. 10वा श्लोक वाचा, श्री राधाप्रेम माताजी वाचा 10वा श्लोक. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. यातयामं गतारसं उति पर्युषितं च यत् उच्छिष्टम् अपि चामेध्यं भोजनं तामसा प्रियम्. 3 तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते.
हरे कृष्ण हरे नमस्कार. कृष्ण. तुम्हाला माहिती का इडली कुठल्या कॅटेगरीमध्ये येते? माहिती तुम्हाला इडली कुठल्या कॅटेगरीमध्ये येते? इडली वैदिक काळामध्ये होती का? इडली आताच इन्व्हेन्शन आहे. इडली पाव आय डोंट नो, म्हणजे विचारतोय मी. हरे कृष्ण. बट एनिवेज इथे दिलेलं आहे ज्याला चव नाहीये, जे नासलेलं आहे, म्हणून मशरूम आपल्याला अलाउड नसतं. मशरूम दिस इज तमोगुणी असतं मशरूम, दुर्गंधीयुक्त, राईट. आणि उष्टे स्पेशली. आणि उष्टे म्हणजे कोणाचे? आपल्या आध्यात्मिक सर्कलमध्ये नाही, उष्टे म्हणजे बाहेरच्या लोकांचं उष्ट. आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुण. मग या लोकांना फार, म्हणून बघा ना, जे मग ही कॅटेगरी तुम्हाला माहिती आहे, आपण पण अगोदर घेतलेलं आहे, सगळं सांगायची गरज नाहीये. असे अन्नपदार्थ आपण सुद्धा खाल्लेले आहेत. आता तुम्ही बघितलं असेल ना, मच्छी मार्केटमध्ये लोक जातात असं नाक बंद करून, असं करून 1 किलो द्या, अर्धा किलो द्या. अरे एवढं जर घाण वासत असेल तर घेता कशाला हो मग तुम्ही? म्हणजे एवढं दुर्गंधयुक्त पदार्थ तुम्ही शिजवून खाता घरी, म्हणजे याचा अर्थ किती तमोगुण आहे विचार करा. कळतंय की हे एवढं दुर्गंधाने भरलेलं आहे, पण घ्यायचं कशाला मग? बिकॉज ऑफ एन्जॉईंग मेंटॅलिटी, राईट. भोग घेण्याचा. त्याला प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये अशा प्रकारे इलॅबोरेट केलेलं आहे. ऑफकोर्स त्यांनी मग नंतर त्याला कन्क्लूड करताना त्या पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद म्हणतात, या लास्टच्या पॅराग्राफ मध्ये, सर्वप्रथम भगवंतांना अर्पिलेले किंवा साधूजनांनी विशेषतः आध्यात्मिक गुरूंनी ग्रहण केलेले उच्चिष्ट केवळ खाता येते. अन्यथा उष्टे भोजन तमोगुणी समजले जाते आणि असे अन्न संसर्गदोष किंवा रोग पसरविते. तमोगुणी मनुष्यासाठी असे अन्न जरी अतिशय स्वादिष्ट असले तरी सत्वगुणी मनुष्यांना असे अन्न आवडत नाही व ते अशा अन्नास स्पर्शही करीत नाहीत. सर्वोत्तम भोजन म्हणजे भगवत प्रसाद होय. भगवद्गीतेत भगवंत सांगतात की ते भाजीपाला, धान्य, दुधापासून बनवलेले पदार्थ भक्तिभावाने अर्पण केल्यास स्वीकारतात. पत्रम पुष्पम फलम तोयम. अर्थात भक्ती आणि प्रेम या 2 प्रमुख गोष्टींचा भगवंत स्वीकार करतात. परंतु असाही उल्लेख आहे की प्रसाद विशिष्ट पद्धतीने तयार केला पाहिजे. शास्त्रातील आदेशानुसार तयार केलेले व भगवंतांना अर्पण केलेले कोणतेही अन्न जरी अत्यंत शिळे असले तरी ते ग्रहण केलेच पाहिजे. मग तुम्हाला माहिती असेल चैतन्य चरित्रामध्ये राघव पंडित आणि त्यांची सिस्टर दमयंती हे महाप्रभूं करता अनेक व्यंजने बनवून पाठवायचे, पूर्ण गोणी भरून ड्राय महाप्रसाद. किती जाताना 2-3 महिन्याला लागत असतील इथना पुरीवरनं जगन्नाथपुरी, मायापूरवरनं जगन्नाथपुरी जायला. पण ते लोक असं प्रसाद पाठवायचे आणि महाप्रभू एक प्रेमाने त्याचा स्वाद घ्यायचे. का? कारण तो काय केलेला आहे? भगवंतांना अर्पण केलेला आहे. म्हणून लास्टच्या लाईनमध्ये प्रभुपाद लिहितात, म्हणून अन्नाला निर्जंतुक खाण्यास योग्य आणि रुचकर बनवण्यासाठी ते भगवंतांना अर्पण केले पाहिजे. अँटीसेप्टिक म्हणजे बिना विषाणू रहित बनवायचं असेल अन्न तर त्याला काय केलं पाहिजे? आपण भगवंतांना भोग लावला पाहिजे आणि खाण्यास योग्य पण होईल ते आणि स्वादिष्ट पण होईल. का? कारण भगवंतांनी ते टेस्ट केलेलं आहे ना. जर भगवंतांनी ते टेस्ट केलं तर त्यांच्या टेस्टमुळे ते काय होऊन जातं? स्वादिष्ट होऊन जातं. आणि न केवळ स्वादिष्ट, अशा प्रसादाने आपली आत्मिक शुद्धी होते. अन्न हे कर्म आणि दोष रहित बनतं. अदरवाईज विचार करा, जे अन्न आपण इव्हन सत्वगुणी जरी अन्न ग्रहण करत असेल ना, आता समजा मार्केटमधनं जे अन्न विकत आणतात ते कुठल्या मार्गाने बनवलेलं आहे लोकांनी, कुठला काळा बाजार करून त्यातनं पैसे कमवलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावरती प्रभाव टाकतात. म्हणून कलियुगामध्ये आध्यात्मिक बोध होण्यास तकलीफ जास्त काय, प्रॉब्लेम काय? कारण जे आपण ग्रहण करतो अन्न ते एवढ्या वेगवेगळ्या मार्गाने आलेलं असतं आणि त्याला आपण जर शुद्ध केलं नाही तर त्या अन्नाने आपली आध्यात्मिक उत्क्रांती होऊ शकत नाही. राईट. सो टू मेक फूड फ्री ऑफ जर्म्स, अँटीसेप्टिक बनवण्याकरता, योग्य बनवण्याकरता आणि रुचकर बनवण्याकरता ते ईश्वराला अर्पण केलं पाहिजे. असं तरी जाऊ. अन्नांचे 3 प्रकार झालेले श्लोक नंबर 8, 9 आणि 10 मध्ये. राईट. म्हणून कन्क्लुजन मध्ये काय आहे की आपण प्रसाद घेतला पाहिजे. दिस इज द कन्क्लुजन. ऍक्च्युअली प्रायमरी कंसिडरेशन इज प्रसाद. सो एंटीसेप्टिक हो जाएगा बिकॉज इसके अंदर का कर्म साफ कर देंगे भगवान. याचा अर्थ असं म्हणत नाही की भगवंत हे कर्म साफ करणारी वॉशिंग मशीन है कि प्लेट बनाए डालो रे मशीन के अंदर डालो, डीटी एक मशीन है
तुला कर्मा साफ हो गया अभी ले लो, अभी मैं एन्जॉय करायचं नाही, असं नाही. भगवंतांचा अनुग्रह म्हणून त्याला स्वीकार केला पाहिजे, कृपा म्हणून. राईट, अशा प्रकारे. ठीक आहे. तर आज 3 अन्नांचे प्रकार झालेले आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक. कोणाला काही प्रश्न? नो प्रश्न. हरे कृष्ण. हा बोला माताजी. मला प्रश्न वगैरे नाही, फक्त तुम्ही आता सोमवारी क्लास घेत जा, बुधवार सोडून द्या. हरे कृष्ण. किती गोड. हरे कृष्ण. प्रश्न काही नाहीये, पण हाच मोठा प्रश्न आहे. राईट. तुमचा बुधवारी क्लास असतो ना तिकडे, शिष्टाष्टकम प्रभूंचा. तिथे पण गीता कोर्स चालतो. राईट. हरे कृष्ण. चालेल, आपण करूया याच्यावरती, आपण काहीतरी करू, काहीतरी तोडगा काढूया. बुधवार सोडून कोणताही वार घ्या प्रभूजी. मग बुधवार कृष्ण विचार, तुम्ही ते खोपोलीला जाता ना, हा, तर तिकडे मंदिर आहे. हो हो, मंदिर आहे ना तिथे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, त्याच्यामध्ये प्रोग्राम होतो, त्या मंदिरामध्ये कार्यक्रम होतो. तुम्हाला यायचं आहे का? मी इथे घेणार आहे, कारण ते हे पण आहे ना तिथे मठ आहे. काय आहे तिथे? मठ आहे त्यांचा. काय मी नाव विसरतो. मोठ्या महाराजांचा एक मठ आहे, गगनगिरी महाराज. गगनगिरी महाराज. येस येस. मस्त एकदम रमणीय स्थान आहे. तिथं नदी येते, वर्णा त्यांच्या मठात नदी येते. हो, त्या नदी म्हणून जायचं तर म्हटलं तिथे आपलं मंदिर असेल तर मी जाईन. नाही, आपल्या डिवोटींचं घर, तुम्हाला डिवोटींच्या घरी पाठवते आराम करायला, प्रसाद घ्यायला. आपले डिवोटी आहेत तिथे, दीक्षित डिवोटी आहेत 2-4. तर तुम्ही या. आता चांगला सीझन आहे, पावसाळ्यात चालू आहे आता. म्हणजे कसं हिरवगार आहे. तुम्ही 6 महिन्यांनी गेलात तर तुम्हाला 50 डिग्री भेटेल कडक. 4 बाजूला डोंगर आहेत, कडक ताप. आता कसं थंड, एकदम मस्त धबधबे वगैरे आहेत. तुम्हाला नदीत पाणी पण भरपूर असेल. नाही, एवढे पाणी नाही. ते पाणी कसं वर्ण येतं टाटा पॉवर मधून, ते संडेला कमी करतात पाणी, बाकी टाइम येतं. तुम्हाला त्यांची गुफा पण काहीतरी डोंगरावर आहे, तिथे ते ध्यान करेल. म्हणजे बघण्यासारखं ते सर्व. तिथं ना थोड्या अंतरावरती सासगाव म्हणून जागा, तिथे संत तुकाराम महाराज येऊन गेले होते. सासगाव, तिथे सासगावची जत्रा पण भरते दरवर्षी. या आता दिवाळीच्या आसपासच भरते. मस्त जागा आहे. आणि तिथनं देहू पण जवळच आहे. देहू, तुकाराम महाराजांचं गाव. आपल्या देहू तिकडे माताजी, पुण्याच्या रोडला ना, तिकडे बाजूलाच आहे तिथे देहू. निगडी आणि पुण्याच्या याच्या ट्रॅक मध्ये आहे. तिथनं जवळच आहे देहू, तुकाराम महाराजांचं गाव. आपण जगन्नाथपुरी जाण्यापूर्वी आय थिंक देहूला जायला पाहिजे, नाही? म्हणजे देहूला जाऊन आपण तिथे प्लॅनिंग करू की जगन्नाथपुरीला कसं जायचं आणि कधी जायचं. बांधलंय सुंदर आता. हो, त्यांनी मस्त बांधले तिथे. सगळे भक्तिशास्त्रीवाले राहू शकतात. 100च्या 100 तिथे सगळे लोक. मस्तपैकी गेस्ट हाऊस आहे, मठ आहे, सगळं आहे. त्याच्या बाजूला इंद्राणी नदी आहे. इथे संत तुकाराम महाराजांनी 13 दिवस तपश्चर्या केली होती दगडावरती, जेव्हा त्यांचं अभंग पाण्यात बुडवलं होते तेव्हा. चालेल, प्लॅन करूया ना श्रीराधा माताजी. हा, सुखदारा माताजी, प्लॅन करूया आपण. देहू बघूया. असं देहूला आले तर मग आळंदी पण जवळच आहे ना पुढे. हो, आळंदी पण जवळच आहे. ठीक आहे. एक्स्ट्रा पोर्शन होता आपला क्लासचा, पुरा झालेला आहे यात्रेचा. ठीक आहे. तर आपला क्लास. हरे कृष्ण. हा बोला कोविड प्रभू. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं आपण काही नाव घेत नाही काय? घेतो ना. तुकाराम महाराज, ते ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकाने पाया रचला कळत झाले, ते असं आहे. मग आपण ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्या इस्कॉन मध्ये कधीच नाव घेत नाही. त्याला कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराज हे निराकारवादी होते, इम्पर्सनलिस्ट होते ते. ठीक आहे, पहिली गोष्ट आपल्याला कळून असावी. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्याला त्यांच्याबद्दल काही, आपण साकारवादी आहोत ना. आपण भगवंतांचा साकार आराधना करतो. त्यांची निराकार फिलॉसॉफी होती. दॅट्स वाय फिलॉसॉफिकल डिफरन्स आहे. बाकी संत म्हणून संत आहेत, त्याचा प्रॉब्लेम नाही. आपण त्यांचा तेवढा सन्मान करतो जेवढा तुकाराम महाराजांचा करतो.
राईट. दॅट इज द आणि पण रिझन. प्रभूजी, मी त्या दिवशी व्हिडिओ पाठवली होती तुम्हाला बाह्याबद्दल. आज त्याच्यावर लेक्चर होतं, मला त्याचं सांगू. माझ्या लक्षातच नाही राहिलं ते बघायचं. ठीक आहे ठीक आहे. ओके, ते मी असं सांगितलं की 21 दिवस त्याचं काहीतरी राहतं बॉडीमध्ये और भगवंत एक्सेस नाही करत असं काहीतरी आहे. हा असं म्हटलेलं आहे. पण आता सी बऱ्याच वैदिक गोष्टी आपल्याला या कलिकाळामध्ये फॉलो करता येत नाही. आता आपल्याला इस्कॉन मध्ये काय सांगितलेलं आहे, कांदा लसूण मांस मछली हे छोड़ के और मशरूम और चाय कॉफी छोड़ के बाकी सब चलता है. आपण तेवढं घ्यावं आणि आनंदात राहावं आणि कीर्तन करावं. कारण वैदिक फॉलो मेथड्स तुम्ही जर सनातन गोस्वामींच्या हरिभक्ती विलास फॉलो करायला गेला तर तुम्ही टिकू शकणार नाही सिटीमध्ये. इव्हन मनुसंहिता जर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करायला गेला तर तुम्ही टिकू शकणार नाही. राईट, नॉट पॉसिबल. पण आपण ब्रॉड प्रिन्सिपल फॉलो करतो, जे महत्वाचे प्रिन्सिपल दिलेले आहेत की भगवंतांची आराधना करावी, सात्विक जीवन जगावं, आणि गुरुला स्वीकार करावं, वैष्णवाची सेवा करावी. आपण ब्रॉड प्रिन्सिपल स्वीकार करतो. बाकी मायन्यूट डिटेल्स पॉसिबल नाहीये कलियुगामध्ये सगळं फॉलो करणे. आपल्याला 4 नियम आणि 16 माळा एवढे फॉलो करता करता आपला जीव जातोय, तेवढं आपल्याला भरपूर झालं. हरे कृष्ण प्रभूजी. बोला माताजी. धन्यवाद प्रणाम प्रभूजी. प्रभूजी, आपल्या इस्कॉन मध्ये गरुड पुराण अवेलेबल आहे का बुक प्रभूजी? गरुड पुराण आपल्या याच्यामध्ये लिहिलं नाहीये, पण आपण वाचू शकतो. वाचतात आपण सगळं. मी पण वाचतो. आपल्याकडे आहे, म्हणजे 18 पुराण सगळं आपण वाचू शकतो. काही प्रॉब्लेम नाहीये. मराठीमध्ये आहे की प्रभूजी हिंदीमध्ये आहे? गरुड पुराण बीबीटीचं मराठीमध्ये रिलीज होत आहे. बीबीटी करता आपलं प्रॉपर पब्लिकेशन भक्तिवेदांत बुक ट्रस्ट. तर ते जेव्हा रिलीज होईल तेव्हा मी तुम्हाला पाठवेन ग्रुपवरती ऍड, तेव्हा आपण खरेदी करू शकतो. डायरेक्ट पुस्तक आहे गरुड पुराण. किती दिवस लागतील प्रभूजी, काय माहिती? आय थिंक अजून काही 15-20 दिवस. त्याचं म्हणजे लेआउट वगैरे आलं होतं, त्याचं त्यांनी पाठवलं होतं आम्हाला. तर मराठीमध्ये प्रॉपर गरुड पुराण आहे, येईल ते आपण वाचू शकतो तेव्हा. प्रभूजी, पण गरुड पुराण हे फक्त श्राद्ध वगैरे अशा म्हणजे यावेळी वाचलं असं मी काहीतरी ऐकलंय. हा, पण असं काही रेस्ट्रिक्टेड नाहीये. गरुड पुराण म्हणजे संवाद आहे गरुडजी आणि विष्णू मधला. त्याच्यामध्ये माहिती आहे की या मनुष्याला मृत्यूनंतर काय काय डेस्टिनेशन असतात ते सगळी माहिती आहे. त्या आपण नंतर काय वाचावं, अगोदर वाचलं पाहिजे ना. म्हणजे आपल्याला कळेल की बाबा नंतर काय होणार आपल्यासोबत, आपण पहिलेच तयारी करू ना. तर गरुड पुराण प्रॉपर बीबीटी पब्लिश करत आपण वाचू शकतो ते. परम करुणामध्ये तुम्हाला काहीतरी बोलायचंय, बोलून घ्या पटकन. हरे कृष्ण प्रभूजी. हा, गरुड पुराण आता कोणी वाचू शकत नाही म्हणे असं ऐकलेलं आहे. असं असतं मग बीबीटी कशाला पब्लिश करत असते? नाही, कारण की आमच्या बाबांच्या वेळेस आम्ही गरुड पुराण लावलं ना ते 13 दिवस, तर मग मी वाचायला तयार होती ते घरी. पण मग ब्राह्मणांनी सांगितलं की ते वाचू शकत नाही बुवा असं. लक्षात ठेवा, आपण 2 मार्ग फॉलो करत असतो. एक असतो स्मार्थ विधी आणि एक असतो भागवत विधी. आपण भागवत विधी वाले आहोत. सो बऱ्याच गोष्टी स्मार्थ वाल्यांच्या आपल्याला मॅच होणार नाहीयेत. इव्हन आपली एकादशी पण मॅच होत नाही. त्यांची एकादशी पहिली होते, आपली नंतर होते. मग आता आपण त्यांच्या मार्गाने जायचं की आपल्या मार्गाने जायचं आपण ठरवलं पाहिजे. तर ठीक आहे, घरामध्ये काही लोक म्हणतात ऐकून घ्यायचं, हा येस बरोबर आहे, पण आपण आपला अभ्यास करावा. तेच झालं आमच्या घरात. मग मला वाचून नाही दिलं, मग शेवटी ब्राह्मणांना बोलवलं त्याच. चालेल ना, त्यांनी वाचलं ना, बस तुम्ही भागवत पुराण वाचा. शेवटी सारांश एकच आहे सगळीकडे, भागवत पुराण मध्ये काय आणि गरुड पुराण मध्ये काय. फक्त गरुड पुराण मध्ये डिटेल वर्णन आहे की आत्म्याला कसं नेलं जातं, त्याच्यासोबत काय होतं, कुठले कुठले मध्ये स्टेशन येतात, काय होतं, कहाँ पे जाता है, किधर मार खाता है, क्या होता है. बरोबर आहे, दॅट्स ओके ना. भागवत पुराणामध्ये भागवत पुराणाच्या 5म स्कंदामध्ये दिलेलं आहे सगळं वर्णन, नरकांच्या वर्णामध्ये की त्याला अशा यातना होतं, सगळं तेच वर्णन. फक्त तिथे थोडं जास्त डिटेलमध्ये आहे गरुड पुराणामध्ये, बाकी काही नाहीये. शेवटी गरुडजी आपलेच भक्त आहेत ना, त्यांची वाणी ऐकण्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. पण आता स्मार्थ ब्राह्मणाचा तसा विचार आपण त्याला प्रतिकार करू नये, त्यांना म्हणावं. नाही तर काय होतं, सामाजिक व्यवस्था जी आहे ती मग गडबडते. म्हणजे भक्त कसे असतात, स्पेशली गृहस्थांनी वर्णाश्रम सिस्टीम मध्ये दिलेले जे काही नियम आहेत ना ते फॉलो करावेत, पण आंतरिक विष्णूची भक्ती करावी. आता काही लोक म्हणतात वाचू नये, हा बरोबर आहे, वाचू नये. कारण त्यांची जी विधी डिस्टर्ब होते, मग ते लोक थोडीफार जे काय करतात विधी नियम ते पण सोडून देतील, म्हणतील की अरे फिर सब छोड देते हम लोग. राईट, म्हणून ते असे सर्कल असतात. मध्यभागी विष्णू आहेत, त्याच्या बाजूला शुद्ध भक्त आहेत, त्याच्या मागे मिश्र भक्त आहेत, त्याच्या खाली मग वर्णाश्रम धर्मामधले ज्ञानी योगी आणि त्याच्या खाली मग सगळे कर्मी आहेत. हे लोक डिस्टर्ब नको व्हायला म्हणून आपण
फॉलो करत राहायचं, पण आतमध्ये आपल्या हृदयामध्ये कृष्ण भक्ती करावी शांतपणे आणि रेग्युलरली महामंत्र जप करावा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. ठीक आहे, चालेल. हरे कृष्ण. चला प्रभुपाद की हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण.